नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं। चला तर मग। चला. हे पहा, मी कैऱ्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत आणि मी अशा फोडी करून घेतलेत बघा। जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त बारक्या पण नाही, मीडियम साईजच्या अशा फोडी करून घेतलेत। आता मी याला हळद मीठ लावून ठेवणार आहे रात्रभर। आता बघा, परातीत मी कैऱ्या किंजो आली बघा मध्ये। जरा किंजो आमची अशीच करते बघा। काम करताना मध्ये 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 येतच असते। आता बघा, इथे मी परातीत कैऱ्या काढून घेतलेत आणि मी थोडंसं हळद मीठ टाकले, कारण की मला रील बनवायची आहे ना इंस्टाग्राम साठी, म्हणून अगोदर मी थोडंसं टाकलेलं आहे। आता मी थोडंसं टाकते अजून मीठ। हे पहा, थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकते। अगोदर पण मी थोडंसं टाकलेलं आहे आणि आता थोडंच लावते, नंतर आपण लोणचं बनवतो ना तेव्हा पण आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता हे मी छान हलवून घेते बघा। मी हळद मीठ आता लावून झालेलं आहे। आता मी एक टोपली घेतलेली आहे आणि ह्या सर्व कैऱ्या मी अशा आता टोपलीत ठेवणार आहे। आणि मी खाली एक टोप ठेवलेला आहे आणि टोपावरती टोपली ठेवलेली आहे, कारण की रात्रभर जे आपण हळद मीठ लावून ठेवलंय ना ते सर्व पाणी गळून जाईल आणि सकाळ आपण याला उन्हामध्ये सुकवायला टाकायच्या। आता मी हे झाकून ठेवते। आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे। तर रेसिपीचा पहिला स्टेप झालेला आहे। हो। आता उद्या आम्ही सुकायला टाकणार तेव्हा तुम्हाला दाखवणार। चला तर मग आता सकाळी भेटूया। बघा, आता सकाळ झालेली आहे आणि कैऱ्या बघू आपण आता सुकायला घालूया। आणि बघा, रात्रभर पाणी किती गळलेलं आहे कैऱ्यांमधलं। एवढं असं पाणी गळतं कैऱ्यामधलं। चला, या कैऱ्यांना आपण आता सुकायला टाकूया वरती टेरेसवरती। बघा, इथे मी आता टेरेसवरती कैऱ्या सुकायला टाकलेल्या आहे। मस्त सुकल्या कैऱ्या 4 तासातच। हो ना? संध्याकाळी लोणचं बनवून टाकूया। हा, मस्त सुक। तर मम्मी इथे काय भाजून घेते पहिले सांग मम्मी? हे खडे मसाले भाजून घेते, थोडीशी लवंग, काळी मिरी आणि दालचिनी। आता हे कशासाठी भाजतोय आपण सांग मम्मी? हे आपण लोणच्यासाठी मसाला करायचा आहे, मसाला बनवायचा त्यासाठी, म्हणून आपण भाजून घेतोय। इथे मसाले घेतलेले आहेत। इथे मी मसाले पण घेतलेले आहेत। हलकंसं भाजायचं आपण, जास्त नाही भाजायचं। हा, मसाल्यांचा वास आला ना लगेच काढून घ्यायचं, जास्त करपवायचे नाही। म्हणजे एकदम हलकासा स्मेल आला की समजतं की मसाला चांगला भाजलेला आहे। आता आपल्याला ना मेथी, तर आता भाजतोय आपण मेथी भाजून घेते आणि मेथी पण आपण हलकीशी भाजून घ्यायची आहे। भाजून घेतलेले आहे। काय बोलतो मम्मी ह्याला सांग तू? खडे मसाले, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी। आता मेथी पण भाजलेली आहे, मेथी मी काढून घेते। आता आपण भाजतोय मोहरीची डाळ। मोहरीची डाळ पण आपण हलकीशी भाजून घ्यायची, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं ना, ते आपण काढून घ्यायचं, जेणेकरून आपले ना लोणचं खराब होणार नाही। आणि लोणचं बनवायचं असेल ना तर खूप काळजीपूर्वक बनवायला लागतं। कुठेही पाण्याचा हात नाही लागला पाहिजे। आता डाळ पण आपली हलकीशी भाजून झालेली आहे, मी काढून घेते, ताटामध्ये काढून घेते। आता इथे आपण करत आहे गरम तेल। कमीत कमी मी आता 1 किलो तेल तर गरम करते, कारण की एवढं तर नाही लागणार, पण उरलं तर ठेवून द्यायचं, पण पहिलंच तेल गरम करून घ्यायचं, जास्त कमी पडू नये म्हणून। बघा, 1 किलोची पिशवी मी सगळी गरम करायला ठेवलेली आहे। आता तेल गरम होत आहे ना, तोपर्यंत आपण हे जे मसाले आहेत ना, हे बघा, हे फक्त आपण वाटून घ्यायचं आहे। हे मेथी नाही वाटून घ्यायची, मेथी आपण अख्खीच टाकायची आहे। फक्त हे जे आहे ते खडे मसाले फक्त आपण बारीक वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही जर मेथी वाटून घेचाल ना तर लोणच्याला कडवटपणा येतो, अख्खीच टाकायची। तर बघा, तेल आता चांगलं गरम करून घ्यायचं आपण, एकदम त्याच्याला ना उकळी चांगली आली पाहिजे आणि त्याच्यामधून धूर भरायला पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे।
जास्त पण थंड नाही, आपल्याला कोमट करून घ्यायचे. नंतरची स्टेप मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि हे खडे मसाले बघा मी थोडेसे होते म्हणून वाटले जात नव्हते, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ मिक्स केलं आणि खडे मसाले बारीक करून घेतले. आणि अजून एक थोडंसं ना, आमच्या इथे फंक्शन चालू आहे खाली, तर थोडा डीजेचा आवाज येईल तर त्यासाठी सॉरी. ओके. तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि धूर पण दिसतोय बघा वरती आलेला, आणि छान उकळी पण आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. जास्त पण आपल्याला तेल गरम करायचं नाही, जेणेकरून पुंगास वासेल लोणच्याला. चला आता हे पूर्णपणे नाही, कोमट थंड करून घेऊया. चला, याला चांगलं 1 ते 2 तास तरी लागणार आहेत. तोपर्यंत मी बाहेर जाऊन येते. तर बघा इथे आता मी कैऱ्या बघा 2 किलो घेतलेल्या आहेत आणि 4-5 तास उन्हात मध्ये सुकवून घेतलेला आहे. आणि 2 किलोला मी किती मसाला घेतलेत प्रमाणात ते पण तुम्हाला मी सांगते. आता इथे बघा हा 100 ग्रॅम मी रेडीमेड मसाला घेतलेला आहे, लोणचे मसाला, रामबंधूचा मसाला घेतलेला आहे. म्हणजे या प्रमाण वजनीचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर 100 ग्रॅम आहे आणि 1 वाटी आहे. आणि ही थोडीशी आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ही पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे. पण पूर्ण नाही टाकणार मी, लागल अशी टाकणार आहे, जास्त तिखट पण नको व्हायला ना. आणि हिंग आणि मीठ तर आपण अगोदर लावलंच होतं कैऱ्यांना, आपण लागल असेल मीठ टाकणार आहे. जवळपास 50 ग्रॅम तर मीठ असेलच. चला तर आता बघा इथे तेल पण हे काय आहे जे तू वाटून घेतलेस? हे ना, हे थोडासा खडा मसाला आहे, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी. ही बारीक होत नव्हतं ना, म्हणून मी थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतलंय. मग अशी आपण तेल गरम करून घेतलेलं. आता हे पूर्णपणे पण नाही थंड झालं, थोडंसं हलकंसं गरम आहे. आता हे हलकंसं गरम तेलातच आपण सगळे मसाले टाकायचे आहेत, जेणेकरून हे आपले मसाले पण चांगले, अगोदर आपण मसाले थोडेफार भाजून घेतलेत, पण ही जे दुसरे मसाले आहेत ना ते पण ह्या तेलामध्ये छान हे होतील, गरम होतील ना. आता आपण 1 किलो तेल घेतलं होतं ना, तर सर्व आपण नाही एकदम मिक्स करायचा मसाला. याच्यातलं मी थोडंसं तेल मी काढून घेते, लागल असं आपण नंतर वरतून टाकू शकतो. तेल जास्त टाकायचं असतं ना, म्हणजे कैऱ्या जे आहेत ते मुरतात. पूर्ण कैऱ्या त्याच्यात मुरल्या पाहिजे. पण आता मी 2 किलो कैऱ्या घेतलेत ना, तर 2 किलो कैऱ्यांना 1 किलो तेल मी घेतलेलं, पण थोडंफार आपण काढून ठेवतोच ना. अंदाज पंच टाकायचं, म्हणजे अंदाजाने टाका तेल. जास्त पण अर्धा पाऊण किलो तेल तर लागणारच आहे. आणि तेल जेव्हा वरती तरंगतं तेव्हाच लोणचं चांगलं होतं आणि खराब पण होत नाही आणि चांगल्या मुरल्या जातात. आता ह्याच्यामध्ये मी मसाले सगळे मिक्स करते तेलामध्ये मिक्स करायचे. तेलामध्ये मिक्स करायचे. आता सर्वात पहिला मी हिंग टाकते त्याच्यामध्ये. पण मसाला टाकणार आहे, बाजारचा पण टाकणार आहे आणि घरातले पण मी होममेड मसाले टाकणार आहे. कारण की बाजारातला मसाला टाकला ना एवढी छान चव नाही लागत ना लोणच्याला, म्हणून आपण आपल्या घरातले पण थोडेफार मसाले त्यात टाकायचे. तर आता बघा इथे मी हिंग टाकते सर्वात पहिलं. आता मी 2 चम्मच हिंग टाकते. हे बघा 2 चम्मच मी हिंग टाकलेला आहे. ते थोडेसे हलवून घेते आणि थोड्याशा हलक्याशा गरम तेलातच टाकायचं. हा बघा मी घरात बनवलेला हा मसाला टाकूया, गड मसाला टाकूया आपण. 2 चमचे टाकते. मी अगोदर 2 चमचे टाकले होते, कारण की मला रील बनवायची आहे इंस्टाग्राम साठी. आणि हा आपला लोणचं मसाला, हा मी अगोदर पण अर्धा वाटी टाकलेले आहे. आता मी सर्वच टाकते. नाही होणार, अगोदर मी मीठ टाकलं होतं, आता आणखीन थोडंसं मीठ टाकते बघा. कारण की मला रील पण बनवायची आहे ना, म्हणून ते अर्ध त्यात दाखवायला लागतं ना. आणि मोहरीची डाळ राहिली बघा, आणि ही मोहरीची डाळ राहिलेली मोहरीची डाळ पण मी टाकली सर्वी. अगोदर पण मी अर्धी टाकली होती, आता सर्विस टाकते. आता मी छान मोठ्या चमच्याने हलवून घेते. आणि हे थोडंसं हलकंसं गरम आहे ना तेल, हे पूर्ण आपण थंड करायचं आहे आणि नंतरच आपण हे कैऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही जर गरम मिक्स करताल ना कैऱ्यामध्ये तर तुमचं लोणचं खराब होणार.
एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं. आता आपलं दुसरं काम करून घ्यावे आपण. हे पहा, आता सर्व कैऱ्या आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून झाले आणि मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि काचेच्या भरणीमध्ये मी लोणचं मुरायला ठेवणार आहे. आणि शक्यता काचेचीच भरणी घ्या, काचेच्या भरणीमध्ये लोणचं अजिबात खराब होत नाही. चिनी मातीची घातली तरीही चालेल आणि जे आपलं मातीचं मटकं असतं ना, मटकं, ते सुद्धा घेतलं तरीही चालेल. आणि आम्ही तर गावाला त्याला मटक्यातच घालतात आणि मटक्यात घातलेले ज्या लोणच्याला चव लागते ना, मस्त चव लागते. ते पण लाल मटकं नाही घ्यायचं, काळंवालं घ्यायचं. गावाला तर आमच्या इकडे आम्ही त्याला डेरा बोलतो. डेऱ्यामधलं लोणचं खूप स्वादिष्ट लागतं. आता बघा, मी सर्व ह्याच्यामध्ये भरून घेते. शक्यता पुरतंय की नाही, मला सर्व मसाल्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शन, हा थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम होतो माझा, पण तरी पण बोलते. काय बोलतात? डिस्क्रिप्शन, हा, डिस्क्रिप्शन मध्ये देईल, व्हिडिओच्या खाली. ते तुम्ही नक्कीच चेक करा. जसं मुरल तसं ते खाली खाली जातं, पण खूपच झालं ना. ही किती किलोची? 2 किलोचीच आहे ही, पण काय माहिती कसं काही नाही बसलं. आता हे कुठं आपला हात ओला वगैरे नाही लागणाऱ्या ठिकाणी ठेवायचं. जर आपला वल्ला हात लागला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा मी लोणचं घातलेलं ना, तर मी ना रोज असं हलवत राहायची त्याला, कारण की हलवलं ना आपण रोज लोणचं तर ते सगळीकडे मुरलं जातं आणि मसाले मीठ सगळीकडे लागतं. तर तुम्ही दिवसातून एकदा तरी लोणचं असं हलवत जा. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची, नंतरच आपण लोणच्याच्या भरणीला हात लावायचा. लोणचं अगोदर चांगलं हलवून ठेवायचं आणि नंतर मग आपण बाकीची कामं करायची. तर हे नक्की करा, म्हणजे तुमचं लोणचं लगेच मुरेल आणि छान पण स्वादिष्ट बनेल. 8-10 दिवस झालेले आहे आणि आता आपण बघूया आपलं लोणचं मुरलं आहे का. आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण मी इथपर्यंत भरणी भरलेली बघा कशी खाली गेली आहे. ते मुरल तसं लोणचं खाली खाली जातं आणि तेल वरती येतं, हे बघा. आणि मी जेवढं तेल टाकलेलं ना ते बरोबर आहे, अर्धा किलो, अर्धा ते पाऊण किलो, पाऊण किलो पण नाही लागत, अर्धा किलो. आणि आणखीन वरती थोडंसं 50 ग्रॅम वगैरे असं टाकायचं आपण. बघा कसं तेलवर आलंय आणि लोणचं पण छान मुरलंय, हे बघा छान मुरलेलं आहे लोणचं. हा हा, मस्त. असं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या, कधी खावंसं झालंय. तर तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.